नमस्कार. आजच्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी कमलाकर गोपाळ मेंढकी या कार्यक्रमात पुढे सादर करतो आहे. आपण 12 राशी आणि 27 नक्षत्रांचा जो अभ्यास केला त्याचा अभ्यास सूक्ष्मपणे करता यावा म्हणून आपल्या ज्योतिर्विदांनी या 27 नक्षत्रांचे परत 4 भाग केले आहेत. म्हणजेच पहिल्या नक्षत्रापासून 27 नक्षत्रांना 4ने गुणले तर 108 ही संख्या येते. या प्रत्येकाला भागाला चरण असं म्हणतात. ते नक्षत्र चरण आणि मेषपासून 12 राशी ज्या असतात, मेष वृषभ मिथुन मीनपर्यंत त्याचे हे चरण आहेत. या 12 राशींचे जे अनुक्रमे स्वामी आहेत तेही आपण मागील भागात पाहिलेलं आहे. त्या स्वामींचा जो अनुक्रम आहे त्याच या चरणांना राशीप्रमाणे मिळालेला आहे. सविस्तर उदाहरण द्यायचं तर मेष राशीचे जे 9 चरण आहेत त्या 9ला पहिलं जे चरण आहे ते मेष राशीचं, दुसरं वृषभ, तिसरं मिथुन, चौथं कर्क, 5वं सिंह, 6वं कन्या, 7वं वृश्चिक, 8वं धनु 7वं तूळ, 8वं वृश्चिक, 9वं धनु. आता हा 9 चरणांचा एक भाग असे 1 ते 108 पर्यंतचे सगळे हे 12 राशींचे जे नाव आहेत त्याप्रमाणे येतील. कळलं? दुसरे सोप्या पद्धतीने सांगायचं झाल्यास सरळ 4 गटात जर या राशी विभागल्या आपण तर मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि शेवटच्या धनु, मकर, कुंभ, मीन या जर राशी एकाखाली एक 4 गटांनी मांडल्या आणि याचे जर आपण सरळ भाग करत गेलो तर 9 36 आणि 36 त्रिक 108 म्हणजे प्रत्येक भागात 36 चरण येतील पहिल्या 4 गटाप्रमाणे. आता पुढे जायला म्हणजे या गटांचे स्वामी तुम्हाला आता कळलेत का? परत सांगतो. पहिले जे 12 चरणांचा गट येईल म्हणजे 2.25 नक्षत्र आणि पुढची 3 चरणं, ह्या जो नक्षत्रांचा गट आहे सगळा, तर त्याच्यात पहिले मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन यांचे जे राशी स्वामी तुम्हाला मागे सांगितले त्याचप्रमाणे ह्या चरणांचे सुद्धा अनुक्रमे राशी स्वामी येतात. कळलं? तर 12 राशी आणि 108 भाग मग हे कसे झालेत तर 12 गुणले 9 गुणले 12, 12 9 अष्टोसे. आता याच्यात महत्त्वाचं म्हणजे जे 4 आपण राशी आत्ताच अनुक्रमे मांडल्या एकाखाली एक, त्याचे वैशिष्ट्य किंवा त्याची मांडण्याची कारणं अशी आहेत की पहिली जे ह्या तिन्ही गटातील 4 राशींचा पहिली जी रास येते गटातली पहिली रास म्हणजे पहिल्या गटातली मेषरास, दुसऱ्या गटातली सिंहरास आणि तिसऱ्या गटातली धनुरास. कळलं? यांचे जे 9 चरण स्वामी आहेत ते तर एकत्र येणारच आहे, परंतु यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की ह्या राशींचा स्वभाव अग्नितत्वाचा आहे. कळलं? म्हणजे प्रत्येक आपण जे 3 गट केले 4 राशींचे त्याच्यातल्या प्रत्येक राशीचा पहिला गट जो आहे त्याचा स्वभाव अग्नितत्वाचा आहे. दुसरा गट जो आहे म्हणजेच वृषभ, कन्या, नंतर मकर या राशींचा स्वभाव भूमितत्वाचा आहे. तिसरी जी रास येते पहिल्या गटातली, दुसऱ्या गटातली आणि तिसऱ्या गटातली ती वायुतत्वाची आहे. त्यात मिथुन, तूळ आणि कुंभरास या तिन्ही वायुतत्वाच्या राशी आणि चौथी जी रास उरते प्रत्येक गटातली ती अनुक्रमे कर्क, तूळ, कर्क, वृश्चिक आणि मीन या तिन्ही राशी जलतत्वाच्या आहेत. लक्षात आलं? म्हणजे ह्या राशी यांचे राशीपती म्हणजेच त्यांचे गणाध्यक्ष किंवा राशीपती म्हणजे चरणाचे स्वामी म्हणजे राशी स्वामी आणि चरण स्वामी यांचा पूर्ण उल्लेख मी आपल्याला समजून सांगितला आहे. आता पुढील भागात आपण तिथीचा विचार करतो आहे. तिथी म्हणजे काय तर तिथी आपल्या आयुर्वेदाचार्यांनी
पूर्वाचार्यांनी या तिथ्या 30 भागात विभागल्या गेल्या. तर जेव्हा अमावस्या असते तेव्हा चंद्र आणि सूर्यातलं अंतर 0 असतं, म्हणजे चंद्र आणि सूर्य जवळजवळ असतात, एकाच राशीत असतात, तेव्हा अमावस्या ही तिथी मानली जाते. यात चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा तो सूर्यापासून अर्थातच लांब लांब जातो आणि त्या प्रत्येक 12 अंशाला एक तिथी असं अंतर असं मानलं गेलं आहे. चंद्र सूर्यापासून 12 अंश पुढे गेला की एक तिथी, 24 अंश पुढे गेला की दुसरी तिथी, असं ह्या 360 अंशात जेव्हा तो फिरतो तेव्हा 30 तिथ्या पूर्ण होतात आणि म्हणून ते चंद्राचं पहिलं जे भ्रमण आहे ते सूर्यापासूनचा जो समोर चंद्र आणि सूर्य समोरासमोर येतो ती पौर्णिमेची स्थिती. चंद्र आणि सूर्य परत एकत्र आले की ते अमावस्या, म्हणजे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी हे शुद्ध पक्षातले पौर्णिमेपर्यंत, आणि परत जे अंतर कमी होतं आता चंद्र आणि सूर्यातलं ते परत प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी हे कृष्ण पक्षातले. शुद्ध आणि कृष्ण पक्ष हे 15 दिवसांच्या अंतराला ह्याने विभागलेले आहेत आणि या 2 पक्षातलं जे अंतर आहे तेच हे तिथ्यांचं अंतर असतं. थोडक्यात प्रत्येक एकादशीला जे अंतर चंद्राचं आणि चंद्र, पृथ्वी आणि सूर्यांचं असेल अंशात्मक कोण, तोच तो एकादशींचा असतो. तसा तो चतुर्थीला सुद्धा एकच कोण असतो, फक्त यांची स्थानं पृथ्वी आणि चंद्राच्या प्रमाणे सूर्याशी निगडीत असतात. नमस्कार. आपल्याला हा एपिसोड कसा आवडला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.